न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा भारतभर ठसा असून शाहू महाराजांनी संपूर्ण जीवनभर लोककल्याणाचे व समाज उद्धाराचे कार्य केले। त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते, असे गौरवोद्गार डॉक्टर शिरीष बंडगर यांनी केले आहे। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराजांची 151वी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर शिरीष बंडगर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक एक्केलदेवी, डॉक्टर एनी जॉन, डॉक्टर शंकर राजे, डॉक्टर TN शिंदे यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक डॉक्टर TN शिंदे यांनी तर सूत्रसंचालन आभार डॉक्टर शंकर राजे यांनी केले। कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक सुरेखा बत्तुल, डॉक्टर दरेप्पा बताले, प्राध्यापक गीता नंदाल आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांच्या विचारांना मी प्रथम कार्याला आणि विचारांना नमन करतो, वंदन करतो। आणि आज 26 जून ज्यांची जयंती आहे असे आपले थोर समाज सुधारक, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ज्यांची जयंती आपण आज उत्साहानं साजरी करण्यासाठी इथं जमलेलो आहोत, बहुसंख्येनं जमलेलो आहोत। आपला इथला महिला म्हणजे विद्यार्थी भगिनींचा उत्साह पाहता मला एक वेगळे म्हणजे खूप आनंदाचा वाटला की माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीला इथं तुम्ही आज एवढा मोठा मान दिला, त्याबद्दल मी प्रथमतः AR बुर्ला महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य अशोक एक्केलदेवे सर, डॉक्टर राजेश सर, शिंदे सर, राम मॅडम, बताले सर, इतर शिक्षक वर्ग, मान्यवर, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या नावासमोर एखादी उपाधी लागणं, आरक्षणाचे जनक, समाज सुधारक हे जी उपाध्या लागतात, विविध उपाध्या, राजर्षी शाहू महाराज, राजर्षी ही पदवी, त्या उपाध्या काही एका रात्रीत एका दिवसात लागत नाहीत। त्यासाठी प्रचंड त्याग असतो, योगदान असतं आणि त्याचं कार्य असतं। महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली झालेला आहे। अवघ्या 48 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं होतं। या 48 वर्षांच्या इतक्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा महाराष्ट्रात तर नव्हे भारतात बनवलेला आहे। त्यांचं कार्य भारतभर पसरलेलं आहे आणि नावलौकिक त्यांचा भारतभर आहे। महाराष्ट्रात ते कोल्हापूर मर्यादित नाहीत, त्यांचं सर्व कार्य आपलं संपूर्ण भारत जाणतो।